अमरावतीत गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच आहे. अमरावती शहरात पुन्हा एकदा एक रक्तरंजित घटना समोर आली आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कपिलवस्तू नगर येथील रहिवासी संतोष उर्फ राजू बन या 22 वर्षीय तरुणाची मध्यरात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना लक्ष्मीनगर परिसरात घडली असून 5 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचत संतोषवर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी करण्यात आलं. गंभीर अवस्थेत संतोषला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. धक्कादायक बाब म्हणजे यात संतोषवर 6 महिन्यांपूर्वीही जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी पोलिसांनी कठोर कारवाई न करता तडजोडीचा मार्ग अवलंबल्याची चर्चा आहे आणि याच निष्क्रियतेचा फायदा घेत आरोपींनी पुन्हा सूड उगवला असा आरोप नागरिक करीत आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली. तसेच घटनास्थळावरून एक संशयित दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान अमरावतीत वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 2 दिवसाआड खून आणि हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जुन्या वादातून झालेली ही हत्या पोलिसांच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे का? आणि सर्वात मोठा प्रश्न, अमरावतीत सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? अमरावती शहरात सध्या अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मनपाची यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने शहराच्या 22 प्रभागांचा हेल्थ चेकअप करण्याचे ठरवले आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी महापौरांचा प्रभाग क्रमांक 7 मधील विदारक चित्र आम्ही समोर आणले आणि आमची बातमी प्रसारित होताच कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन खळबळून जागे झाले. अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले असून अस्वच्छतेने शहराचा चेहरा विद्रूप झालाय. सिटी न्यूजने जेव्हा प्रभाग क्रमांक 7चा दौरा केला तेव्हा गाडगेनगर ते शेगाव नाका दरम्यानच्या फुटपाथवर कचऱ्याचे डोंगर पाहायला मिळाले. येथील 4ही कचरा कुंड्या ओसंडून वाहत होत्या आणि रस्त्यावर कचरा पसरला होता. सिटी न्यूजवर ही बातमी प्रसारित होताच मनपाच्या स्वच्छता विभागात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही मनपाची यंत्रणा आणि कोणार्क कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी कामाला लागले. तातडीने 2 ते 3 ट्रक कचरा तिथून हटविण्यात आला. आता कामगारांमध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की सिटी न्यूजची टीम पोहोचण्यापूर्वीच आपण काम पूर्ण केले पाहिजे. हेल्थ चेकअप मोहिमेचा हा पहिल्याच दिवसाचा मोठा परिणाम मानला जातोय. शहराच्या विकासाचा गप्पा मारणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जेव्हा गप्प बसतात तेव्हा सिटी न्यूज जनतेचा आवाज बनून मैदानात उतरते. जर आपल्याही परिसरात अशीच अस्वच्छ किंवा प्रशासकीय समस्या असेल तर आम्हाला नक्की कळवा. सिटी न्यूज आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. जर तुमच्या भागातही कचरा किंवा इतर समस्या असतील तर सिटी न्यूजशी संपर्क साधा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भारतीय संगीत विश्वातील एक युग संपलं. सुरांची सम्राज्ञी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवार 12 एप्रिल रोजी निधन झालं. भारतीय संगीत क्षेत्रातून एक काळजाला चटका लावणारी बातमी समोर आली. आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या नातीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांना थकवा जाणवत होता, तसंच छातीत इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. वयाच्या 92व्या वर्षी सुद्धा त्या सतत सक्रिय होत्या. स्टेज शो, कार्यक्रम आणि चाहत्यांशी संवाद
हे सगळं त्यांनी शेवटपर्यंत जपलं. मला इच्छा नव्हती गाण्याची. बर. गायचे मी, बाबांकडे शिकायचे, सगळं गायचे, ओरडून ओरडून गायचे, फार जोरात आवाजात गायचे. दीदी मला म्हणायची, इतकी ओरडून कशाला गातेस? म्हटलं तुला ऐकायला जावं म्हणून. लहान वयातच त्यांनी गायनाची सुरुवात केली. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांनी उचलली. हजारो गाणी, 20पेक्षा जास्त भाषा, गझल, पॉप, आयटम सॉन्ग ते शास्त्रीय संगीत, प्रत्येक प्रकारात त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी उधळीत मोती, ओंजळी उधळीत मोती, हास रे तारा फुले. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. राहुल देव बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने ही गाणी त्यांची आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यांना अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. तसंच भारत सरकारकडून पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आले. त्यांच्या जाण्यानं केवळ एक गायिका नाही, तर एक संपूर्ण संगीताचा सुवर्ण काळ हरपला आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार असून संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जातोय. खरंच आशा भोसले यांचं योगदान शब्दात मांडणं अशक्य आहे. त्यांचा आवाज कायम आपल्या हृदयात जिवंत राहील. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने स्वर्गीय आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रशासकीय काळात शहराची स्वच्छता कोलमडली होती, पण आता जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडूनही अपेक्षाभंग. अमरावतीच्या बडनेरा उपनगरात नागरिक आजही घाण, कचरा आणि दुर्गंधीत जगायला मजबूर आहेत. बडनेरा झोन क्रमांक 4 अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधील कुरेशी नगर परिसरात सध्या अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आझाद मंडळ मैदानाजवळील नाले गेल्या अनेक महिन्यांपासून साफ न केल्यामुळे तुडुंब भरले असून साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या घाणीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की सफाई कर्मचारी फक्त वरवरची साफसफाई करून फोटो काढतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देतात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. दरम्यान म्हाडा कॉलनी लगतच्या एका मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमानंतर उरलेले अन्न आणि पत्रावळ्या थेट रस्त्यावर फेकल्या जात असल्याने घाणीचा प्रश्न अधिकच गंभीर झालाय. यामुळे परिसरात दुर्गंधी वाढून नागरिकांना रोज मरण यातना भोगाव्या लागत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासन आणि कंत्राटदारांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. कथित दिलजमाईमुळे हा प्रश्न कायमच प्रलंबित राहिला असल्याचे बोलले जात आहे. बडनेरा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीची तयारी जल्लोषात सुरू आहे. समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या वतीने यंदाच्या जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण परिसरात रंगरंगोटी, स्वच्छता आणि आकर्षक होर्डिंग व बॅनर्स लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक कोपरा सजवला जात असून वातावरणात सणासुदीची झलक स्पष्टपणे दिसते आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
यंदाच्या जयंतीनिमित्त 21 एप्रिल रोजी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. समितीचे अध्यक्ष मनोज गजबी आणि सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी या सर्व तयारीबाबत माहिती दिली. 13 तारखेला आमचा मध्यरात्री 12:20 केक कटिंग करत आहोत आम्ही बाबासाहेबाची DJ वगैरे लावून. त्यानंतर आमचा 21चा मुख्य कार्यक्रम आहे प्रबोधन करायचा. महामानव विश्वरत्न परमपूजनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीदिनानिमित्त समता चौक ह्या ठिकाणी 13 एप्रिलला आमचे सन्माननीय अध्यक्ष मनोज गजबे यांच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर 21 तारखेला पवनदादा दवंडे महाराज, सत्यपाल महाराज यांचे शिष्य यांचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी शिव फुले शाहू आंबेडकर यांनी जो विचार दिलेला आपल्याला त्याच्यातून निर्णय करता त्या माध्यमातून आपण प्रबोधन कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. ह्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सक्करसात येथील 1986 साली स्थापन झालेल्या कार्यसिद्धी हनुमान मंदिरात दरवर्षी 2 वेळा अन्नकूटाचं आयोजन केलं जातं. हनुमान जयंती आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी भक्तांकरिता महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. यंदाही हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अन्नकूट आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आणि हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. भाविकांची मोठी गर्दी जय हनुमानच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया हे पत्नीसह उपस्थित होते. तसंच ज्येष्ठ समाजसेवक लप्पी सेठ उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. उपस्थित मान्यवरांनी हनुमानजींचं दर्शन घेतलं आणि आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी देखील कार्यक्रमाला भेट देत सर्वांना शुभेच्छा दिल्यात. वैभव है शनि मंदिर और ये शनि मंदिर 200 साल पुराना है. वहाँ ही कार्यसिद्धि हनुमान मंदिर भी है जो 1986 के बाद में उसकी स्थापना हुई और वहाँ पे 2 बार अन्नकूट होता है, अन्नदान होता है. हमारे भारतीय जनता युवा मोर्चा के अध्यक्ष विकी शर्मा, उनके पिताजी ने वो शुरू किया था. अब सब लोग जुड़ गए और आज के दिन रहता है हनुमान जयंती के उपलक्ष्य में और दिवाली के वक्त रहता है. ये शनि मंदिर का परिसर ऐसा है कि संपूर्णतः हिंदू लोग शनि महाराज के दर्शन के लिए आते हैं. और कार्यसिद्धि हनुमान मंदिर के बारे में तो विक्की ने बताया, जिसकी श्रद्धा है उस श्रद्धा को हनुमान जी अभय प्रदान करते हैं, उनको फलदायी रहते हैं और इसलिए लोगों की श्रद्धा बढ़ते जा रही है. और आज मैं यहाँ पे आया, महापौर श्री चंजी तेजवानी थे, हमारे नगर सेविका सुरेखाताई लुंगारे, नगर सेवक संजय भाऊ तिरथकर और बहुत आनंद आया. हमने भी महाप्रसाद दिया. भाजपा युवा नेता विक्की शर्मा यांच्या परिवाराच्या वतीने 1986 पासून हे आयोजन करण्यात येतं. विशेष म्हणजे जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी आयोजकांकडून टिफिनची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. एकंदरीतच भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. हनुमान जयंती निमित्त आयोजित या अन्नकूटाने सामाजिक आणि धार्मिक एकतेचा सुंदर संदेश दिला आहे. पिछले 1986 से यहाँ लगातार साल के 2 अन्नकूट होते हैं. शनि मंदिर छत्रपुरी खिड़की, कार्यसिद्धि हनुमान मंदिर, एक हनुमान जन्मोत्सव के टाइम पे और एक दिवाली का अन्नकूट. हर वर्ष यहाँ पे 2 अन्नकूट होते हैं. 4 से 5 हज़ार भक्त लोग यहाँ पे हनुमान जी का प्रसाद लेते हैं और हर साल संख्या बढ़ती जा रही है. और जो कोई बुजुर्ग रहते हैं, जो एरिया के या एरिया के बाहर के श्रद्धालु है, जिनको नहीं आना जमता है, उनके लिए टिफिन की व्यवस्था भी मंदिर प्रशासन की तरफ से की जाती है. तो मैं ज़्यादा से ज़्यादा संख्या में भक्त लोगों को कहूँगा कि प्रसाद का लाभ लेवें. और ये मंदिर की जागरूक मूर्ति है, इसलिए इसका नाम लगा है कार्यसिद्धि हनुमान मंदिर, जिससे जो भी मनोकामना, भक्तों लोगों की मनोकामना है, दिन पे दिन मनोकामना जो उनकी पूरी होती है, वो अपने यहाँ पे दान देता है और अपनी मनोकामना पूर्ण करता है. जय श्री राम, जय हनुमान.
शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। शहर की सच्चाई अब नहीं छुपेगी। सफाई व्यवस्था दावों में कितनी और जमीन पर कितनी। सिटी न्यूज लेकर आया है एक बड़ा अभियान। सिटी न्यूज द्वारा होगा हर प्रभाग का हेल्थ चेकअप। ये उस्मानिया मस्जिद के पीछे का भाग है, वहाँ का कॉर्नर है। यहाँ पर आप देख रहे हैं कि कल भी हमने यह जाते जाते यह गंदगी देखी थी यहाँ से पूरा। और ये पीछे आप देख रहे हैं उस्मानिया मस्जिद के बाजू से आने वाली गली है, यह कचरा गली के नाम से यहाँ पर प्रसिद्ध है। पूरा लोगों ने साइड में कचरा भर के रखा हुआ है और नाली तो यहाँ की चौकोफाई। और इधर भी यहाँ पर जो यह नाली देख रहे हैं पूरी की पूरी कई वर्षों से शायद साफ नहीं हुई, ऐसा लगता है। यहाँ पे पूरा ब्लॉकेज है। हालांकि यहाँ पे व्यवस्था की हुई है, इसको ऊंचा उठाया हुआ है यहाँ पे, जो पहले ऐसा नहीं था इसे बनाया हुआ है। लेकिन यहाँ पे पूरे कचरों के ढिगार लगे हुए हैं। लोगों को यहाँ कचरा डालने की अनुमति किसने दी पता नहीं, क्योंकि यहाँ पे कचरा कुंडी की कोई जगह नहीं है। और यहाँ पे लिखा हुआ है ये थे कचरा टाकू नए, यानी यहाँ कचरा डालते थे लोगों के। जहाँ जहाँ ऐसी चीज़ की सूचनाएं लिखी रहती वहाँ अक्सर जाकर लोग कचरा डाल देते। यहाँ 2 डीपी है और यहाँ पे इलेक्ट्रिक का डिस्ट्रीब्यूशन यहाँ से हो रहा है। और यहाँ से देख रहे हैं कि बहुत लंबी कचरे की करीब 100 फुट के आसपास यहाँ कचरों की ढिगार पड़ी है। कुत्ते यहाँ पर घूम रहे हैं, जानवर यहाँ पे चल रहे हैं। इतना बड़ा कचरे का ध्यान, चूँकि हर बार पूरा ये बाहरी दौरा रोड पे है, बहुत अंदर की बात नहीं है। रोड के ऊपर यहाँ पर कचरा बहुत ज़्यादा लगा हुआ है। उस्मानिया मस्जिद के पीछे का कॉर्नर का भाग है ये। एक कचरे की बहुत बड़ी यहाँ पे समस्या है, क्योंकि यहाँ देख रहे हैं कि यहाँ गन्ने के लोगों ने वो भी डाल के रखे हुए हैं। लोगों के यहाँ का खाना पड़ा है, कई कचरा पड़ा है, कई कप पड़े हैं उसके, और प्लेट्स पड़ी है यहाँ पे। और दुनिया भर की गंदगी यहाँ पे। मेन रोड है, ये मेन रोड है हमालपुरे की ओर जाने वाला। आप देख रहे हैं कि हमाल पुल से उतरते हैं हमालपुरा, और हमालपुरे से इधर रुक्मणी नगर की तरफ रास्ता जाता है। माजी पालक मंत्री का घर इस ओर है और इसी रास्ते से उनको बहुत बार यहाँ से आना जाना पड़ता है। शायद उनकी भी नज़र जाती होंगी, लेकिन शायद हो सकता है वे भी मजबूर है, बोले किसको, क्योंकि व्यवस्था करने वाला कोई है नहीं। हालांकि जिम्मेदारी ये ठेकेदार की भी है और इस प्रभाग के सैनिटरी इंस्पेक्टर जो है उसकी भी जिम्मेदारी है कि ये पूरा साफ सफाई होना चाहिए। यदि साफ सफाई नहीं होती तो उन पे पेनल्टी लगाने की भी प्रोविजन है, जो यदि ठेकेदार काम नहीं करता है तो। यह वार्ड जो है महापौर का प्रभाग है, क्या महापौर ने इस चीज के लिए पेनल्टी लगाई है? कल उनसे हम पूछेंगे। आप देखते रहिए सिटी न्यूज। नमस्कार, मैं हूं चंदू सोजतियार, आप देख रहे हैं सिटी न्यूज। नर्क जैसी गंदगी और बदबूदार है पानी, अमरावती के हर प्रभाग की यही है कहानी। प्रशासन चैन की बंसी बजा रहा और जनता बीमारियों के घेरे में आ रही है। लेकिन जब पार्षदों ने कान में तेल डाल लिया और मनपा प्रशासन सो गया तो सिटी न्यूज ने उठाया है हेल्थ चेकअप का बीड़ा। जी हां, आप कार्यक्रम देख रहे हैं हेल्थ चेकअप। हमारी खबर का असर ऐसा हुआ कि प्रशासन ने खलबली नहीं। प्रभाग 7 की जब हमने हकीकत दिखाई, मात्र कुछ जगह हम प्रभाग 7 में गए, पूरे प्रभाग का दौरा बाकी है। प्रभाग 7 की जब हमने हकीकत दिखाई तब जाकर महापौर को जनता की याद आई। देखिए कैसी हमारी एक रिपोर्ट ने सोए हुए हुक्मरानों को सड़कों पर उतार दिया। देखिए इन नजारों को और शर्म कीजिए, गंदगी के इन ढेरों का अब क्या नाम दीजिए। राम लक्ष्मण संकुल के सामने कचरे का अंबार, नालिया चौक, प्रशासन की लापरवाही का यह खुला इकरार है। नालिया चौक है, सड़कों पर कीचड़ का राज है। अमरावती की जनता आज बेहद नाराज है। हैरानी तो यह है कि यह महापौर का रोज का रास्ता है, पर शायद उन्हें जनता की तकलीफों से कहां वास्ता है। पर जैसे ही सिटी न्यूज ने अपना कैमरा घुमाया, सत्ता के गलियारों में हड़कंप छाया। जो काम महीनों से पेंडिंग था वो पल भर में शुरू हुआ। हमारी खबर का असर अधिकारियों के दिल को छुआ। रविवार की छुट्टी का जब लोग आनंद ले रहे थे
रविवार की छुट्टी का जब लोग ले रहे थे आनंद, महापौर तेजवानी ने कर दिए फाइलों के बंडल बंद। पूरी सफाई की फौज लेकर वो मैदान में उतर आए, बंद पड़े चेंबर और कचरे के ढेर हटाए। कोणार्क ठेकेदार के मन में अब गहरा डर है। कोणार्क ठेकेदार के मन में अब गहरा डर है, क्योंकि सिटी न्यूज की नजर अब उनके हर घर पर है। प्रशासन को आईना दिखाना हमारा काम है, जनता को हक दिलाना सिटी न्यूज का नाम है। मजबूर मत बनिए, अपनी आवाज उठाइए, इलाकों की समस्या हमें फोन पर बताइए। अगर प्रशासन आपकी नहीं सुन रहा तो घबराइए मत, स्क्रीन पर दिए गए नंबर पर कॉल करें। हम सिर्फ खबर नहीं दिखाते, अपना असर दिखाते हैं। हम सिर्फ खबर नहीं दिखाते, अपना असर दिखाते हैं। हेल्थ चेकअप की यह मुहिम जारी रहेगी जब तक शहर का कोना कोना चमक न जाए। देखते रहिए सिटी न्यूज। और हाँ, ऐसी खबरों के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें। और क्या आप ऐसी खबरें देखना पसंद करेंगे? क्या आप भी आपके वार्ड की सफाई, आपके प्रभात की सफाई पसंद करेंगे? तो इस न्यूज के नीचे अपने कमेंट जरूर लिखें और हमें सूचित करें। धन्यवाद। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। कामरगावच्या मातानगरीत असलेल्या श्री संकटमोचन नवदुर्गा माता मंदिर येथे गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाची 11 एप्रिल 2026 रोजी भक्तिमय वातावरणात सांगता झाली। हबप कुंजबिहारी महाराज यांच्या मधुर वाणीतून साकारलेल्या या कथासरितेने भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले। संस्थानचे अध्यक्ष रामप्रसाद जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला। याच पार्श्वभूमीवर गावात प्रभू श्रीरामांचा भव्य देखावा उभारण्यात आला असून धार्मिक वातावरण अधिक बळकट करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे। दररोज सकाळी सामुदायिक हनुमान चालीसा पठण आणि सायंकाळी खडी पठण या भक्तिमय निनादाने संपूर्ण गाव भारावून जात आहे। पण या उपक्रमाची खासियत म्हणजे या पठणामुळे गावातील विद्यार्थ्यांना वेळेचं अचूक भान येतं। पठण संपताच अभ्यासाची वेळ सुरू, यामुळे गावातील मुले आपोआप अभ्यासाला बसतात। सकाळी लवकर उठून वाचन आणि सायंकाळी अभ्यासाची सवय हनुमान चालीसामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि सकारात्मकता वाढताना दिसते। धार्मिक संस्कारातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचा हा प्रयोग कामरगावमध्ये यशस्वी ठरत असून गावात एक शांत, प्रेरणादायी आणि अभ्यासाला पूरक वातावरण तयार झाले आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक थरारक घटना घडली आहे। पवनी हिवरा बाजार मार्गावरील सावंगी रस्त्यावर सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास वाघाने एका शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला। दिवाडू नारू कोकोडे, राहणार खरपडा असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोकोडे हे रस्त्यावरून जात असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली। हल्ल्यानंतर त्यांनी जोरात आरडाओरड केली। त्यांचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावलेत। ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करून वाघाला हुसकावून लावण्यात यश मिळवलं, मात्र या हल्ल्यात कोकोडे गंभीर जखमी झालेत। त्यांना तातडीने देवलोपार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। नागरिकांनी वन विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित प्रबोधनपर व्याख्यान उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात नागपूरचे प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी यांनी समाज, धर्म, शिक्षण आणि राजकारणावर सखोल भाष्य केलं। धर्म माणसाला जोडण्यासाठी आहे, विभाजनासाठी नाही, असे सांगत त्यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या तणावावर टीका केली। तसेच सांस्कृतिक संघर्ष हा मानवतेच्या मनगुटीवर बसलेला राक्षस आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं। शिक्षणाच्या महत्त्वावर बोलताना त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार मांडला। शिक्षण हाच खरा धर्म आहे। सत्यशोधक चळवळीमुळे समाजात समता आणि बंधुता निर्माण झाली, असेही त्यांनी सांगितले। यावेळी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानावरही प्रकाश टाकण्यात आला।
राजकारणावर बोलताना त्यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. राजकारण तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतं असे ते म्हणाले. इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत सामाजिक न्यायाची परंपरा अधोरेखित केली. कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आणि या व्याख्यानामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक जागृती निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात एक प्रभावी आणि विचार करायला लावणारा संदेश देण्यात आला. उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात मातीच्या माठांची मागणी झपाट्याने वाढत आहे. नैसर्गिकरित्या थंड पाणी देणारे माठ आजही गावागावात लोकप्रिय आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात संजय फकीरा कुंभार यांचे कुटुंब या पारंपरिक कलेला जपत आहे. नदीकाठची आणि शेतातील विशिष्ट माती गोळा करून ती भिजवून चाकावर माठ आणि घागरींना आकार दिला जातो. यानंतर लाकडी पट्टीने त्यांना मजबूत आणि सुबक बनवलं जातं. ही प्रक्रिया अत्यंत मेहनतीची आहे. सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 3 ते 11 वाजेपर्यंत हे कुटुंब अखंड काम करतं. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे माठातील थंडगार पाण्याला मोठी मागणी आहे. तसंच काही दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीयाकरिता लाल रंगाच्या छोट्या घागरी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. यंदा तब्बल 3000 घागरी बाजारात विक्रीसाठी तयार होत आहेत. पारंपरिक कुंभार कलेचा हा वारसा आजही टिकून आहे. मात्र नवीन पिढी या व्यवसायापासून दूर जात असल्याचं चित्र दिसतंय. मातीचे माठ हे केवळ स्वस्तच नाही तर त्यातील पाणी आरोग्याकरिता फायदेशीर मानलं जातं. ग्रामीण भागातील ही मेहनत आणि परंपरेची जपणूक खरंच कौतुकास्पद आहे. परंपरा आणि मेहनतीचा सुंदर संगम म्हणजे हे कुंभारकाम. अक्षय तृतीया निमित्ताने पुन्हा एकदा ही कला जिवंत झालेली दिसते. रावेर तालुक्यातील वाघोड गावात क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालेत. महात्मा फुले चौकात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेच्या पूजनाने आणि हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते पंकज बडगुजर यांनी आपल्या भाषणातून सांगितले की महात्मा फुले यांनी आपल्या प्रखर विचारांनी समाजात आमूलाग्र बदल घडवून आणलाय. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेला त्यांचा लढा आजही प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद सुतार उपस्थित होते, तर माळी समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनीही आपले विचार मांडलेत. यावेळी एक महत्वाची घोषणा देखील करण्यात आली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता येत्या सोमवारी रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमात वर्ग 3रीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव केलाय. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.